नमस्कार. मी डॉक्टर रोहित विजय धुमाळ. मी विजय धुमाळ यांचा मुलगा. म्हणजे विजय धुमाळ हे मला वाटतं खूप ॲक्टिव्ह मेंबर आहेत तुमचे PGP हबमधले. कारण मी नेहमी त्यांना बघतो आहे की रिटायर झाल्यापासून त्यांना एक पॅशन म्हणून मिळालेलं आहे. हे PGP हब म्हणजे एक पॅशन त्यांचं झालेलं आहे. म्हणजे सकाळी उठून तुमचं सेशन अटेंड करून त्या सगळे रिच्युअल्स जे आहेत तुमचे, ते रिच्युअल सगळे तुम्ही एकत्रित करणं, हे सगळं आम्ही बघत आलो. पण पहिले तर आम्हाला ते खूप म्हणजे जे रिच्युअल्स जे डेली फॉलो करत होते ते आम्हाला पहिल्यांदा खूप हसहसत वाटत होते. कारण एक फायनान्समध्ये म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये एक काम केलेलं एक व्यक्तिमत्व आणि ते जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग या वयामध्ये जेव्हा शिकत आहे, तर हेच आम्हाला खरं इन्स्पायरिंग ठरलं. तर माझ्या स्वतःच्या कामानिमित्त मला वेळ नसल्यामुळे त्यांनी हे डायरेक्टली माझ्या मुलाला तुमच्या ज्युनियर फायनान्शियल लर्निंग याच्यामध्ये त्यांनी एनरोल केलं. आणि ते मला मागच्या पण FFRला पण ते सांगत होते की तू जॉईन कर, परंतु काही माझ्या शासकीय नोकरीच्या अडचणी असल्यामुळे मी ते जॉईन करू शकलो नव्हतो. पण आता आज वेळ होता, म्हणजे 6 महिन्यापूर्वीच त्यांनी ही डेट माझ्याकडनं बुक करून घेतली होती. आणि नक्कीच मला हे खरंच आवडलं की जे फायनान्शियल प्लॅनिंग ही मराठी माणसाची खरंच गरज आहे. त्या गरजेला ओळखून हा जो प्लॅटफॉर्म आहे तो सुंदररित्या प्रीतम सर असतील, कोमल मॅडम असतील, यांचे मी जेव्हा लेक्चर माझ्या कानावर पडतात तेव्हा मला खरंच वाटतं की मराठी माणूस मराठी माणसासाठी जे काम करतो आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. तेच फक्त बघण्यासाठी मी आज इथे आलो. पण सकाळपासून मी एक गोष्टी ज्या करत गेलो की ध्येय कशी लिहायची असतात, गोल सेटिंग कसं करायचं आहे, त्याला टाईमलाईन म्हणजे स्मार्ट गोल कसे ठेवायचे आहेत तुम्हाला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सकाळपासून बघितल्या. आणि मला स्वतःला पण एक एक्सप्लोअर करत गेलो की शासकीय कामामध्ये आपण एवढं व्यस्त होऊन जातो की फायनान्शियल प्लॅनिंग हा सेकंडरी पार्ट येतो. मग हा जो पार्ट आहे तो नक्कीच ह्या ज्या सेशनमध्ये माझा क्लिअर झाला. नंतर त्यांनी डेप्थ मॅनेजमेंट म्हणजे आता माझी एक इन्व्हेस्टमेंट चुकीची झाली होती, जे वडिलांकडनं मला काही गोष्टीची मदत झाली जी करेक्ट करण्यासाठी. म्हणजे त्यांना मला वाटतं ह्या फायनान्शियल प्लॅनिंगनीच हे मला शिकवण्याची जी संधी दिली, त्यामुळे मी एकदा थोड्या प्रमाणात तरी डेप्टी होऊ शकतो. तर त्यामुळे मी PGP हब यांना खरंच या गोष्टीसाठी आभार मानतो की आता मला पण वाटतं की आता मी पण ह्या सेशनला एनरोल करावं. तर नक्कीच मी एक पहिला रिच्युअलसाठी तरी तुमची मेंबरशिप घेणार आहे आणि हे कंटिन्यू करणार आहे. थँक्यू.